आहा आहा, काय सुंदर चव आली म्हणून सांगू. ह्याला काय हे मी काय पितीये? सूप, सार, कढी, नाहीतर हे तिन्ही आपण ज्याला म्हणू शकतो असं मी बनवलेलं आहे. कैरीचं सार, सूप किंवा याला कढी सुद्धा आपण म्हणू शकतो. तर बरेच दिवस झाले माझा रेसिपीचा व्हिडिओ आलेला नव्हता, कारण जवळजवळ 3-4 महिने मी दर महिन्याला टूरवरती जात होते. त्यामुळं ट्रॅव्हल व्लॉग्स खूप झालेले आहेत आणि त्यानंतर आता हा माझा आजचा रेसिपीचा व्हिडिओ. आज आपण करणार आहे कैरीचं सार आणि शिवाय 3 in 1 असं आपण एका पदार्थातून 3 पदार्थ बनवणार आहे. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक वर्षभरासाठीची टिप देणार आहे. चला मग सुरुवात करूया. नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ रेसिपीचा व्हिडिओ. आज आपण 3 in 1 असे पदार्थ बनवणार आहे. तर पहिला पदार्थ आहे कैरीचं सार किंवा याला कैरीची कढी म्हणू शकतो, कैरीचं सूप म्हणू शकतो आणि बाकी 2 पदार्थ नंतर सांगते. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, नंतर लाल मिरच्या घेतल्या आहेत, गूळ घेतला आहे, फोडणीचं साहित्य घेतलं आहे, मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढीपत्ता आणि ह्याच्यामध्ये मेथी दाणे हा महत्त्वाचा पदार्थ आहे. नंतर डाळीचं पीठ थोडंसं घेतलं आहे, फोडणीसाठी तेल घेतलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला मिक्स करायला म्हणून पाणी घेतलेलं आहे. चला तर मग आज काय काय पदार्थ बनणार आहेत, एका कैरीच्या पदार्थापासून 3 पदार्थ काय बनणार आहेत ते आज आपण बघूया. चला मग सुरुवात करूया. कैरीची सालं काढून घेतलेली आहे. आता मी त्याच्या फोडी करते. फार बारीक करायची गरज नाही, आपल्याला मिक्सरमध्येच फिरवायचं आहे. आता हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. आणि आपण पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि मग हे सगळं आपल्याला तो गर गाळून घ्यायचं. अत्यंत कमी साहित्यामध्ये तोंडाला चव आणणारं असं टेस्टी सार बनतं. आता मी जास्त घालत नाही, नंतर कैरी ज्या प्रमाणात आंबट असेल त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालावं लागतं. आणि आणखीन एकदा पाणी घालून मी मिक्सरमध्ये फिरवते आणि गाळून घेते. कैरी उकडून घ्यायची अजिबात गरज नाही. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे असं झालेलं आहे. ह्याच्यात आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे. म्हणजे साधारण आपल्याला 3 कप पाणी घालायचं आहे. आणि काही वेळेला कैरी आंबट असते त्यावेळी थोडंसं जास्त पाणी घालावं लागतं. आता आपण साराची फोडणी करून घ्यायची आहे. या सारामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फोडणी. अतिशय खमंग अशी फोडणी द्यावी लागते. जेवढी खमंग फोडणी तेवढं सार अतिशय सुंदर लागतं. आता तेल चांगलं तापलेलं आहे. आपण फोडणी करूया. मोहरी घालते. आता गॅस एकदम बारीक केलेला आहे. जिरं, हिंग आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात मेथी दाणे घालायचे आहेत. एक छोटा चमचा घालायचे. आता मी गॅस बंदच केलेला आहे. झाकण पटकन लावल्यामुळं मेथीचा असा सुंदर घमघमाट सुटतो. आता गॅस मी परत चालू केलेला आहे. कढीपत्ता टाकते आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे. परत एकदा झाकण ठेवलेलं आहे. आणि त्या मेथी दाण्याचा जेव्हा वास सुटतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे. मिरच्या तिखट नाही आहेत त्यामुळे मी 4 मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत.
आता मी ह्याच्यात हळद घालते. गॅस खूप मंद ठेवलेला आहे मी. आणि आता ही आपली मस्त फोडणीचा खमंग असा वास सुटलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी हे जे आपण गाळून ठेवलेलं आहे कैरीचं पाणी ते आपल्याला घालायचं. आता याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचंय. आपल्या अंदाजाने मीठ घालायचं. आणि ह्या आपल्या कैरीची जी एक बाट आहे, दोनपैकी एक बाट मी ह्याच्यातच घालणार आहे आणि दुसरी बाट मला रात्री आमटीसाठी हवी आहे. आमटीमध्ये बाट घातली की अतिशय सुंदर अशी चव येते. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक ह्या वर्षीसाठी खूप खास टिप मी देणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहे. म्हणजे मला असं काही वेळा वाटतं की आपण किती आळशी झालेलो आहे. आता ह्याच्यामध्ये गूळ विरघळतो म्हटल्यावरती फार बारीक केला नाही मी. तर 2 कैऱ्या आहेत आपल्या, साधारण 1.5 ते 1.25 वाट्या ह्याला गूळ लागेल आपल्याला. हा मी गूळ घेतलेला आहे. थोडासा वगळणार आहे कारण खडे आहेत त्यामुळं तो जास्त आहे. गुळाचं प्रमाण हे कैरी जशी आंबट कमी जास्त असेल त्या प्रमाणात घालायचं आहे. साधारण एका कैरीला 1 कप गूळ लागतो. योग्य प्रमाणासाठी म्हणून गूळ चिरून घ्यायचा. म्हणजे मी नाही घेतलेला. जे खडे आहेत ना ते सगळे आता विरघळून जातील नंतर. आता ह्याच्यात आपल्याला काय करायचंय, मी एका छोट्या पातेल्यात डाळीचं पीठ घेतलंय आणि पाणी घेते आणि ते पीठ पाण्यात कालवायचं आणि ह्याच्यामध्ये ओतायचं. त्यामुळे म्हणून म्हटलं याला कढी म्हणू शकता, सार म्हणू शकता, सूप म्हणू शकता. आणि अतिशय आंबट गोड असं फार सुंदर अशी टेस्ट येते याला. डाळीचं पीठ घातल्यामुळं त्याला दाटसरपणा येतो, पण फार घालायचं नाही, थोडंच घालायचं. पीठ कालवून घेतलेलं आहे. 2 छोटे चमचे डाळीचं पीठ आहे. आणि आता मी हे ह्याच्यात पीठ ओतते. आता जरी सार पातळ वाटलं तरी डाळीच्या पिठामुळं नंतर उकळल्यावर दाटसरपणा येतो. आणि आता आपल्याला हे सार तसंच उकळू द्यायचं आहे आणि त्याच्यामधला गूळ पूर्ण विरघळून जाईल. आणि दाटसर आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी, दाट पातळ हवं तसं आपण नंतर ते ॲडजस्ट केलं तरी चालतं. नंतर साराची टेस्ट बघून गूळ हवा तर आपण नंतर घालू शकतो. सार उकळू द्यायचं. तोपर्यंत आपण दुसऱ्या पदार्थाची तयारी करूया. आता आपल्याला दुसरा पदार्थ बनवायचा आहे. त्यासाठी हा जो आपला कैरीचा चव होता तो मी एका वाटीत काढून घेते. आणि ह्यातला निम्मा चव आपण चटणीसाठी वापरणार आहे. ह्याची आपल्याला चटणी करायची. आता ह्याच्यामध्ये आंबटपणा खूप कमी आहे त्यामुळे जरी जास्त घातली तरी चालू शकेल. हा मी मिक्सरमध्ये हा चव घेतला. त्याच्यानंतर इथं मी खोबऱ्याचे तुकडे घेतले, मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, मीठ घालते. लसूण घालते, मग मिरच्या घालते आणि हे खोबऱ्याचे सगळे तुकडे घालते. शिवाय जिरं घातलं तरी चालेल, नाही तरी चालेल. ह्या कैरीला अक्षरशः बाकी कशाचीही गरज नाही. ह्याच्या चटणीमध्ये पाणी घालताना मात्र जरा कोमट करून घालायचं म्हणजे चटणी चांगली मिळून येते. तर गंधासारखी आपल्याला ही चटणी वाटायची आहे. अशी वाटली. आता ह्याच्यात थोडंसं मी गरम पाणी घालते. मस्त वास यायला लागला आणि ह्याच्यात गूळ साखर काही घालायची गरज पडत नाही. ह्याच्यात जरासं घालते म्हणजे चटणी मिळून येईल आणि आणखीन बारीक होईल, चांगली गंधासारखी आपल्याला वाटायची. आणि आता अशी ही आपली पांढरी शुभ्र चटणी तयार झालेली आहे. हवं असेल तर याला आपण फोडणी घालू शकतो, पण अशी सुद्धा छान लागते, कशाचीही गरज नाही. आता ही चटणी मी काढून घेते. इकडे आपल्या साराला पण उकळी आलेली आहे आणि याचा रंग बघितलात का, अतिशय सुंदर आले. आणि ही बाट अशीच राहू द्यायची याच्यामध्ये,
काही प्रॉब्लेम नाही. आणि आंबट गोड थोडंसं तिखट असं अतिशय टेस्टी असं सार हे तयार झालेलं आहे. हे सार असल्यामुळे आपण इतपत पातळ ठेवलेलं आहे. सूप म्हणून पिऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता. सार भात खूप छान लागतो, म्हणजे थोडासा मऊ भात आणि सार अतिशय छान लागतो. आता आपण तिसऱ्या पदार्थाची तयारी करूया. हे सार मी आता झाकून बाजूला ठेवते. गॅस बंद करते. इथे आता तिसऱ्या पदार्थाची आपण तयारी केलेली आहे. आपण आता खरडा करणार आहे. ह्याच्यात 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेले आहे, खडे मीठ घेतलंय, जिरं घेतलंय आणि कोथिंबीर घेतली. लोखंडी तवा तापत ठेवलाय, त्यात जरासं तेल घालते आणि त्याच्यावर आपण मिरच्या, लसूण हे सगळं भाजून घेणार आहोत. आता ह्याच्यात मी थोडं तेल घालते आणि आपल्याला हे चांगलं सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर हे आपण गार झाल्यानंतर तव्यातच आपण हा खरडा खरडून घ्यायचा. आता हे सगळं छान भाजून झालेलं आहे. आता मी हा तवा गार होण्यासाठी म्हणून बाजूला गार झाल्यानंतर आपल्याला हा खरडायचा आहे. तोपर्यंत आता चटणीसाठी फोडणी करून घेऊया. आता ही आपली चटणी तयार झालेली आहे. आता तवा आपला गार झालेला आहे. आता आपण खरडा खरडून घेऊया. कैरीचा तव सर्वात शेवटी घालायचा, जरासं खरडायचं आणि लगेच तव्यातनं काढायचं, कारण थोडासा रंग बदलण्याची शक्यता आहे. खरडा मिक्सरमध्ये सुद्धा आपण फिरवून घेऊ शकतो. तर आता हा खरडाही आपला तयार झालेला आहे. नंतर तव्यात पाणी घालून तो स्वच्छ करायचा आणि आमटीला किंवा भाजीला हे पाणी घालून टाकायचं. लोखंडी तव्यात केल्यामुळे खरड्याचा रंग थोडासा काळपट येतो. आणि हे आपले 3-in-1 हे पदार्थ तयार झालेले आहेत. आपलं हे कैरीचं सार आहे, कैरी घालून केलेली खोबऱ्याची चटणी आहे आणि हा खरडा सुद्धा आहे. आणि आता टिप, आता मनसोक्त आंबे तर खाऊन झाले. म्हणजे आता स्पीड कमी आला नाही, आंबे खायचे बंदच झाले, कारण हवा बदलली, पाऊस सुरू झाला. पण अजूनही बाजारामध्ये आंबे येत आहेत आणि ते साठवून ठेवण्यासाठीची ही टिप आहे. म्हणजे असा रस साठवल्यामुळं आपण वर्षभर आंब्याचा आस्वाद घेऊ शकतो. म्हणजे बाजारातनं आंबे आणायचे, धुवायचे, कोरडे करायचे आणि त्याचा रस काढायचा आणि एअर टाईट डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवायचा. फार छोटे छोटे डबे करायला पाहिजेत किंवा काढल्यावर परत ठेवला तर खराब होतो असं अजिबात नाही. कारण मी मागच्या वर्षी 2 रेसिपीज दाखवल्या, आंब्याचा शिरा आणि आंबा रवा लाडू. त्या दोन्हीही माझ्या 2 वर्षापूर्वी ठेवलेल्या रसाच्या रेसिपीज होता. अगदी चव सुद्धा बिलकुल बदलत नाही. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तुम्ही सुद्धा हा रस अशा पद्धतीने साठवून बघा. फक्त एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचा आणि फ्रीझरमध्ये ठेवायचा, एवढंच आपल्याला करायचं आहे आणि आपण वर्षभर आंबा एन्जॉय करू शकतो. कशा वाटल्या रेसिपी, कशी वाटली टीप नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं ते दाबायला विसरू नका. नमस्कार.